22 जनवरी 2026 और इस वक्त हम मौजूद है प्रभाग 6 में। और पूरे परभनी में अगर सबसे बड़ी पार्टी बनकर कोई उभरी है तो वो शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की मशाल है, जिनके 25 कॉरपोरेटर परभनी महानगर पालिका में चुनकर आए हैं भारी बहुमत के साथ। लेकिन प्रभाग 6 में थोड़ी सी कमी रह गई, कुछ कसर रह गई, जो यहाँ पर मशाल के जो पैनल था वो नहीं आ सका। यहाँ के लोगों से बात करते हैं, स्थानिक नागरिक है हमारे साथ। अभी मशाल का पैनल यहाँ पे गिर गया है, तो लेकिन जो लोग थे यहाँ पे, जैसे गौस मोहिउद्दीन साहब, अली मदद केंद्र के संस्थापक अध्यक्ष, वो और उनके काम तो बीते 20 सालों से यहाँ पर चालू थे। तो अब अगर मशाल की तरफ से काफ मेंबर जो स्वीकृत सदस्य होता है वो लेने की बात आई, तो आप किसका नाम आगे करेंगे, किसको लेना चाहिए? हम गौस साहब का नाम आगे करेंगे, या आमदार साहब से क्योंकि अपील करेंगे आप? हाँ, आमदार साहब से अपील करना चाहते हैं, क्योंकि जो गौस मोहिउद्दीन साहब हैं, उन्होंने अपनी संस्था जो है अली मदद केंद्र की तरफ से उन्होंने पहले से समाज कार्य के काम करते आए हैं। और हमारा जो स्थानीय लोगों का जो निर्णय था कि यहाँ पर मशाल का पैनल हम जिता कर लाएंगे, लेकिन किसी वजह से हमको उसमें कामयाबी नहीं मिल सकी। लेकिन अब जो पैनल जो भी चुन के आए, हम उनके पास तो नहीं जा सकते ना, हमारे जो भी प्रॉब्लम लेके हम गौस साहब के पास ही जाएंगे। तो हमारा ये निवेदन है आमदार साहब से और खासदार साहब से कि हमारे गौस मोहिउद्दीन साहब को काफ मेंबर बनाकर उनको गौरव किया जाए उनका, ताकि वो और विस्तार से वार्ड में और परभनी के विकास में उनका योगदान दे सके। दोनों को मिलेगा, क्योंकि हम जब भी इलेक्शन आते गौस साहब जो बोलेंगे उनके पीछे हम खड़े रहते हैं। जैसा पीछे इलेक्शन हुआ था विधानसभा का, लोकसभा का, तो हमने पूरे ताकत से उबाटा का पैनल, ये उबाटा के जो भी कैंडिडेट थे उनके इसमें वोट किया था हमने। तो हमारा ये मांग है कि आमदार साहब से भी और खासदार साहब से भी कि काफ मेंबर बोल के हमारे गौस साहब को नियुक्त किया जाए। प्रभाग 6 में हम मौजूद हैं। और पूरे अगर महानगर पालिका, शहर महानगर पालिका की बात की जाए और प्रभाग 6 की बात की जाए, तो इसके आस पड़ोस के जो प्रभाग है, यहाँ पर मशाल के पैनल चुनकर आए हैं। सिर्फ 6 में मशाल का पैनल कुछ वजह से गिरा है, लेकिन यहाँ के लोगों की एक ख्वाहिश है कि मशाल का एक कैंडिडेट तो भी यहाँ पर काफ मेंबर के तौर पर लेना चाहिए। आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब ने और शिवसेना पार्टी ने, खासदार साहब ने। स्थानिक नागरिक से बात करते, सर काय सांगणार, प्रभाग 6 मध्ये काफ मेंबर कोण पाहिजे? प्रभाग 6 मध्ये क्रॉप मेंबर सय्यद गौस याला द्यायला पाहिजे, कारण की याचं चांगलं काम आहे। या वॉर्ड मध्ये त्यांची मशालची एक बी सीट आलेली नाही, तर यांच्या कामाला कमीत कमी आमच्या वॉर्ड कडून आमची हीच इच्छा आहे की त्याला क्रॉप मेंबर बनवायला पाहिजे। 2 घेऊ शकतात ते, कारण की 25 याच्याकडे आहे ते मशालचे। तर हेच माझी इच्छा आहे की राहुल पाटील आमदारने यांना क्रॉप मेंबर घ्यायला पाहिजे। वार्ड क्रमांक 6 आतापर्यंत नालीचं काय काम झालं नाही, काय नाही। 10 वर्षापासून याला त्याला निवडून आणायला आणि बिन निवडून आल्याबद्दल बॉस भाईनं आमचे कामं केलेत। मुरमाचे कामं, कुठं खड्डे होते, इकडं पाण्याचा प्रॉब्लेम होता, अली मदत केंद्रामधून त्याने केलं स्वतः। आणि पाण्याचे टँकर पोहोचले आम्हाला, सगळं काय सहकार्य करतात। काही गोष्टी कळत नाहीत आम्हाला, ते सांगतात आम्हाला। म्हणून गॉससाठी जरा मेहरबानी आमदार साहेब, त्यांना शुक्र सदस्य म्हणून द्यावा, एवढी कळकळीची विनंती आहे। आमदार साहेबाला आमची एकच विनंती की सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गौस भैया, की तुम्ही कधी बी कुठल्याही वेळी त्यांना तुम्ही फोन लावा किंवा एखाद्या मदतीचा हात मागा। लग्न असेल, कोणाचं समजा कोणाला आर्थिक परिस्थिती कोणाची नाजूक असेल तर ते अर्थसहाय्य करतात, सुखादुखात तो माणूस धावून जातोय। आणि अशा माणसाला खरं तर तुम्ही क्रॉप मेंबर करण्यात ही वार्ड क्रमांक 6 मधल्या नागरिकांची एक तुम्हाला विनंती राहील। आणि अली मदत केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक असे उपक्रम राबवले की वार्ड क्रमांक 6 मध्ये लोकांना त्याचा फायदा झालाय। आणि माझी एक तळमळीची विनंती आहे, मी खास काँग्रेसचा कार्यकर्ते, पण माझी एक आमदार साहेबांना विनंती आहे की तुम्ही खरंच अशा एका कार्यकर्त्याला जर बळ दिलं तर भविष्यात पक्षाला सुद्धा फायदा होईल आणि वार्ड क्रमांक 6 ला सुद्धा फायदा होईल। आणि तुम्ही काय करा, ह्यांच्या माध्यमातून एकदा परत वार्डात तुम्ही एकदा विचारा की यांचं सामाजिक कार्य कसं आहे। वार्ड क्रमांक 6 असेल, 7 असेल, पलीकडला 8 असेल, कुठल्याही वार्डातलंच म्हणून नाही तर वार्डाच्या बाहेरचा सुद्धा व्यक्ती त्यांच्याकडे जर दुःखाचं घराणं घेऊन आला, तो व्यक्ती त्या दुःखामध्ये सामील होऊन त्याचे प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचं काम करतो। आणि ते जात बघणार नाही, धर्म बघणार नाही, पंथ बघणार नाही, तो कुठून आला, काय आला, कसा आला। नवरात्रात सहभागी असतात, गणपती उत्सवात सहभागी असतात, दिवाळीत सहभागी असतात, बकरी ईदीमध्ये सहभागी, रमजान ईदीमध्ये सहभागी।
अशा नेतृत्वाला, खरं तर सामाजिक नेतृत्वाला आमदार साहेबांनी एक संधी द्यावी ही आमची खरोखरच विनंती. आणि खरं तर ही जर मागणी त्यांनी आमदार साहेबांनी पूर्ण केली तर मी माझ्या वतीनं या वार्डामध्ये आमदार साहेबांच्या वजना इतके वृक्षारोपण करेन आणि मुलांना जे शालेय साहित्य तेवढं मी वाटप करेन. आणि माझी कळकळीची विनंती की आमदार साहेबांना ही मागणी पूर्ण करावी. क्रमांक 6 मधील घोष भैया यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि अली मदत केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खूप समाजकार्य केलेलं आहे आणि तसं त्यांचा वैयक्तिक असं एक चांगलं म्हणजे वैयक्तिक स्वभाव त्यांचा किंवा नेचर म्हणा ते सर्व चांगलं आहे आणि संपर्क वार्डातला संपर्क चांगला आहे सर्वांसोबत. आणि तसंच आमची इच्छा आहे की जे उबाटाचे 24 नगरसेवक आलेत काय 25 आले का 25 आलेत तर त्यांनी घोष भैयासारख्या एखाद्या व्यक्तीला जिथं आता 6 मध्ये एक पण उमेदवार नाहीये उबाटाचा तर त्यांनी इथं एक संधी द्याव त्यांना या वार्डात पुन्हा चांगलं जोशानं कार्य करण्यासाठी उत्साहानं करण्यासाठी स्वीकृत सदस्य म्हणून घोष भैया यांना निवड करावी अशी आमची हात जोडून आमदार साहेबाला विनंती आहे. टिकटों का डिवाइडेशन हुआ था, उसमें प्रॉपर इकबाल नगर से किसी को टिकट नहीं दिया गया था, तो यहाँ पर लोगों में उसको इस चीज़ को लेकर नाराज़गी थी। लेकिन फिर भी अल्हम्दुलिल्लाह इस पार्टी के आमदार साहब के फैसलों पर हम सब ने जो है तो रजामंदी जाहिर की है और इकबाल नगर से जो है तो इनको जो है तो हमने एक लीड भी दी है। अच्छा, अब यहाँ पर जो कंडीशन बनी बैड लक, अब तो इलेक्शन है, एक मुकाबला है, कोई हारने वाला है और कोई जीतने वाला है। इसी वजह से समझ लो कि हम ये इलेक्शन तो हार गए। अब हमारा जो एक मेन मसला ये है कि वार्ड में जो भी कामकाज होंगे, है ना, तो उसमें हम आमदार साहब से हमारी एक रिक्वेस्ट है। कल भी हम जो है तो वहाँ पर मोहल्ले के तकरीबन लोग मिलकर गए थे और हमारी आमदार साहब से ये रिक्वेस्ट है कि गौस भैया को जो है तो काफ मेंबर के रूप में हमको दिया जाए। अच्छा, यानी इकबाल नगर उनका प्रभाग नंबर कोई 6। सामाजिक पद नहीं होते हुए उनका सामाजिक कार्य को देखकर नहीं, उनका जो कार्य रहा वो वार्ड मेंबर नहीं थे तब भी उनका हमारे लिए वो एक वार्ड मेंबर की तरह ही रहे। हर दवाखाने के मसलों में यानी कि हर तरह के जो कामकाज रहे प्रभाग में उसमें गौस भैया का जो है तो बहुत अच्छा योगदान रहा। और आज भी हम जो है तो उसी को देखते हुए एक रिक्वेस्ट कर रहे हैं आमदार साहब से कि हमको जो है तो एक काफ मेंबर के रूप में गौस मोहिउद्दीन को जो है तो दिया जाए। हमारी ये आमदार साहब से रिक्वेस्ट है और इसका जो है तो भरपूर फायदा आने वाले विधानसभा लोकसभा इलेक्शन में जो है तो हमारे प्रभाग 6 के अवाम की तरफ से आमदार साहब और खासदार साहब को देखने को मिलेगा। हम जो है तो तन मन धन से जो है तो बिल्कुल पूरा बेलौस जो है तो विधानसभा और लोकसभा में उबाटा के लिए बिल्कुल काम करेंगे। बस हमारी एक रिक्वेस्ट है, आज तक भी हमने कोई डिमांड्स नहीं किए हैं, इतने इलेक्शंस गए, एक ही रिक्वेस्ट है कि गौस भाई को जो है तो हमारे लिए काफ मेंबर के रूप में दिया जाए। थैंक यू। गौस मोहिउद्दीन यांचं जे सामाजिक वलय आहे सामाजिक कार्याचं आणि स्थानिक लोकांची जी मागणी आहे की त्यांना काफ मेंबर करण्यात यावे याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? जे गौसभाई अली मदत केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते प्रभाग 6 पुरतेच नाही तर इलेक्शनच्या पूर्वीपासूनच ते संपूर्ण परभणी शहरामध्ये हॉस्पिटलचं काम असो कोणतंही तुमचं रात्री बेरात्री कोणतंही काम असो जे की एक काउन्सिलर करते ते आमदारसारखं झटत असतात गौसभाई. आणि दर महिन्याला त्यांचे 100 पेशंट जे मुंबईला आणि परभणीच्या हॉस्पिटलला नेहमी ते मदत करत असतात. म्हणजे नेहमी त्यांचं कार्य एक काउन्सिलर म्हणूनच त्यांना पद न भेटता सुद्धा ते एवढे कामं करत असतात. आणि रोजगाराचं म्हटल्यावर त्यांना आजपर्यंत त्यांनी 1000च्या वर कमीत कमी रोजगार दिलेला आहे त्यांनी. जे परभणीतलेच मुलं आहेत कोणी इंजिनियर असो कोणी लेबर असो तर एज्युकेटेड जेवढे लोक आहेत 1000 लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. तर आमची त्या अनुषंगाने एवढीच विनंती आहे आमदार खासदार साहेबांना की त्यांना काफ मेंबर घेऊन जे तर इथला जे प्रभाग 6 नेहमी सेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि इथून नेहमी जे तर सेनेला लीडच भेटलेली आहे. इलेक्शन कोणतंही असो MP चा असो किंवा MLAचा असो तर येणाऱ्या पुढे बी जेवढे इलेक्शन असतील त्यात सुद्धा आम्ही जे तर नेहमीप्रमाणे एक साधारण कार्यकर्ते म्हणून झटत असतो. तर आमची एवढीच विनंती आहे सरांना की MLA सर असो किंवा MP सर असो की त्यांना काफ मेंबर घेऊन आमच्यावर इथल्या प्रभाग 6च्या जनतेवर उपकार करावे.